जय जय रघुवीर समर्थ. आजपासून आपण समर्थ बाल संस्कार निरूपण श्रवण करणार आहोत. दर रविवारी सकाळी 8 वाजता समर्थ बाल निरूपण आपल्या चॅनेलवरती तुम्हाला ऐकायला भेटेल. यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे छान छान निरूपण, बाल निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. चला तर मग आजच्या या बाल निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. बाल निरूपण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मदेव, विष्णू व महेश्वर हे गुरुदेव आहेत. श्री सद्गुरु प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. तर आपण बाल निरूपणाची सुरुवात ही गणपती स्तोत्राने करणार आहोत. श्री गणपती स्तोत्र. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका. भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते. तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चवथे गजवक्र ते. पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते. सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्ण ते. नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक. अकरावे श्री गणपती, बारावे श्री गजानन. देवनावे अशी 12, 3 संध्या म्हणे नर. विघ्नभीती नसे त्याला, प्रभो तू सर्व सिद्धीत. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन. पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र, 6 मासात हे फळ. 1 वर्ष पूर्ण होता, मिळे सिद्धी न संशय. नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे. तशा सर्व विद्या प्राप्त होतात श्री सद्गुरु कृपेने. जय जय रघुवीर समर्थ. सकाळी उठल्यावर अंथरुणावरच तळहात जोडून आपल्या मुलांना कराग्रे बसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूलतो गोविंद, प्रभाते करदर्शनी असे म्हणून आपल्या आवडत्या परमेश्वराचे नामस्मरण करायला सांगावे व दिवसाची सुरुवात करावी. आज समाजामधील सर्व मुलांना गरज आहे ती योग्य संस्काराची. त्यासाठी मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भवः, अतिथी देवो भवः या 4 खांबांचे मुलांनी पालन केले पाहिजे. म्हणजेच आई वडिलांना नमस्कार करणे, घरातील मोठ्या माणसांना नमस्कार करणे, आपल्या शिक्षकांचा आदर बाळगणे, त्यांना नमस्कार करणे, घरी आलेल्या पाहुण्यांना नमस्कार करणे. घरी कोणीही नसताना जर पाहुणे आले तर त्यांचा आदर सत्कार करणे आले पाहिजे. म्हणजेच या, बसा, नमस्कार करणे, पाणी देणे अशा गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. यानंतर इथे आपण एक छोटीशी कथा श्रवण करणार आहोत. वरून शरीर सुंदर आहे, वस्त्रे अलंकारांनी आणखीन शोभा आलेली आहे, पण मनामध्ये चांगले विचार नसतील, मन स्वच्छ नाही, अहंकार, द्वेष, मत्सराने भरलेले असेल, ते कधीच शोभून दिसत नाही. म्हणून वरून सुंदर दिसण्यापेक्षा आतून सुंदर होता आले पाहिजे.
एक श्रीमंत व्यापारी, त्याला 2 मुली. एकीचं नाव होतं आवडती, दुसरीचे होते नावडती. आवडती खूप सुंदर, रोज नवीन कपडे, दागदागिने, नुसता नट्टापट्टा, पण अहंकारी, उद्धट, शाळा नकोशी वाटणारी. पण त्याच्या विरुद्ध होती ती म्हणजे नावडती. दिसायला कुरूप, नम्र, सहनशील, शाळेची आवड असणारी, आईला कामात मदत करणारी, साधी राहणी व उच्च विचारसारणी. एके दिवशी त्या श्रीमंताच्या घराला आग लागली. होत्याचे नव्हते एका क्षणात झाले. झोपडी बांधून राहण्याची वेळ आली. बदाम काजू खाणाऱ्यावर चिरमुरे फुटाणे खाण्याची वेळ आली. ही काय अवस्था होते ते ज्याच्यावर वेळ येते हे त्यालाच समजते. काही दिवसांनी शेजारच्या राजाने दवंडी पाठवली. राजकुमारीच्या 3 प्रश्नांची जो कोणी उत्तरे देईल त्याला 10 सोन्याच्या मोहरा देण्यात येतील. हे ऐकताच नावडतीने आपल्या वडिलांना सांगितले, राजकुमारीच्या प्रश्नांची उत्तरे मी देते, म्हणजे आपल्याला सोन्याच्या मोहरा मिळतील व पूर्वीसारखे सुखी समाधानी राहता येईल. वडील नकार देत होते. बाळा, हे तुला जमणार नाही. परंतु त्या मुलीने वडिलांना आग्रह करून आपल्याबरोबर घेऊन राजवाड्यात आली. मुलीवर वडिलांचे खूप प्रेम होते. दरबार गच्च भरला होता. एक व्यक्ती पुढे जाऊन उत्तरे देण्याचा प्रयत्न करत होती, परंतु कुणाचीच उत्तरे बरोबर येत नव्हती. शेवटी नावडतीवर नंबर आला. ती राजकुमारी जवळ गेली. राजकुमारी आपल्या वैभवात, अहंकारात होती. तिला पाहताच म्हणाली, तू माझ्या प्रश्नांची उत्तरे देणार? चल, चालती हो इथून. परंतु नकुशा म्हणाली, राजकुमारी, प्रश्न तर विचारा. नाही उत्तरे दिली तर तुम्ही जा म्हणाल्या आधीच जाते मी. राजकुमारी थोडा वेळ शांत झाली व म्हणाली की ठीक आहे. माझा पहिला प्रश्न आहे, पाण्याने भिजत नाही, वाऱ्याने उडत नाही अशी गोष्ट कोणती? ती म्हणाली, ज्ञान. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला, कोणीही चोरी करू शकत नाही असे धन कोणते? ती म्हणाली, विद्याधन. तिसरा प्रश्न विचारला, सर्वात सुंदर कोण? ती म्हणाली, राजकुमारी, तुमच्या समोर आरसा आहे, त्यात पहा. तुम्ही सुंदर आहात. पौर्णिमेच्या चंद्रासारख्या शीतल, शांत व सुंदर. असे म्हटल्यामुळे राजकुमारीला खूप आनंद झाला. अशा प्रकारे नावडतीने तिन्ही प्रश्नांची उत्तरे देऊन स्पर्धा जिंकली. राजाने तिचा सत्कार केला व 10 ऐवजी 100 सोन्यांच्या मोहरा बक्षीस दिल्या. तिला खूप आनंद झाला. बाबांच्या हातावर मोहरा ठेवून तिने नमस्कार केला व पूर्वीसारखे सुखी जीवन ते जगू लागले. अशा प्रकारे नकुशासारखे चातुर्य हे वापरता आले पाहिजे. अंतःकरण शुद्ध, स्वच्छ ठेवता आले पाहिजे. म्हणूनच श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, शरीर सुंदर सतेज, वस्त्रे भूषणे केली सज्ज, अंतरी नसता चातुर्य बीज, कदापि शोभा न पणे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. याचाच अर्थ अंतःकरण स्वच्छ, निर्मळ आणि शुद्ध हे आपल्याला ठेवता आले पाहिजे. तर असे हे छोटेसे बालनिरूपण तुम्ही आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांना नक्की श्रवण करायला सांगा, किंवा तुम्ही हे निरूपण स्वतः मुलांना सांगितला तरीसुद्धा चालेल.
तर बालनिरूपण आता आपण दर रविवारी सकाळी 8 वाजता श्रवण करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे बालनिरूपण, निरूपण आणि मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. धन्यवाद.